आज बरेच दिवसांनी इंस्टाग्राम लाईव्ह असं माझ्या ऑफिसच्या स्टुडिओमध्ये घेतोय. बरेच दिवस झाले मी घरून लाईव्ह घेतो. तो बरेच लोक म्हणत होते की आमच्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाही. आज काय सेमिनारला टॉपिक घ्यायचा मला कळतच नव्हतं. प्रॉपर म्युच्युअल फंड्सवर घ्यायचा, SIPs वर घ्यायचा, लमसमवर घ्यायचा का काही वेगळा थोडासा आउट ऑफ बॉक्स टॉपिक घ्यायचा मला कळत नव्हतं. मी म्हणलं थोडंसं काहीतरी आउट ऑफ बॉक्स टॉपिक घेऊ आज. एक्झॅक्टली राहुल कुलकर्णी काय काय करतो हे लोकांना अजूनही माहिती नाही. लोकांना असं वाटतं की प्युअर म्युच्युअल फंड्सच करतो. येस, 90% ऑफ द टाइम, 95% ऑफ द टाइम म्युच्युअल फंड्सच करतो. पण म्युच्युअल फंड्स व्यतिरिक्त पण मी काही सोल्युशन्स लोकांना देतो. आता येतोय इको? आता नाही येणार इको, सॉरी. माझ्या एका दुसऱ्या सिस्टीम मध्ये पण आवाज चालू राहिला. आता नाही येणार इको. परफेक्ट आहे. इको येतोय आता? इको येते, अजूनही इको येतोय. क्लिअर व्हॉइस, परफेक्ट. आता नाही येणार. हा, येस, गॉट इट. माझ्या एका सिस्टीमचा थोडासा साऊंड ओपन राहिला म्हणून झालेलं. मी ना माझ्याकडे जे 1-on-1 कन्सल्टेशनला येतात किंवा आमच्याकडनं कन्सल्टेशन घेतात त्यांना मी नेहमी सांगतो की वी आर हिअर टू गिव्ह यू कस्टमाइज सोल्युशन. माझा बेस हा म्युच्युअल फंड्स आहे. म्हणजे काय म्हणतो ना की प्लिंथ, आपण एक बिल्डिंग बांधतो त्यावेळेला जो प्लिंथ असते जी रोबस्ट, ती म्युच्युअल फंड्सनेच केली पाहिजे. पण मी असं ठरवलंय की थोडंसं डायव्हर्सिफाय पण करायचं जेव्हा एक पोर्टफोलिओ एका सर्टन लेवलला जातो. ओके, म्हणजे काय की आता माझं उदाहरण घ्यायचं झालं तर मी 2016-17ला म्युच्युअल फंड्स करायला सुरुवात केली आणि आता 2025 माझं साधारण पोर्टफोलिओ अराउंड 3.2 crores झालाय. मला असं वाटतं की थोडं डायव्हर्सिफाय करणं इम्पॉर्टंट आहे. पण मी जेव्हा डायव्हर्सिफिकेशनची गोष्ट करतो त्यावेळेला मी ओनली अँड ओनली प्रोफेशनल मॅनेजमेंटचा विचार करतो. मी असं नाही करणार की उद्या जाऊन फ्युचर्स अँड ऑप्शन्स करणार आहे किंवा क्रिप्टोमध्ये करणार आहे. बरेच लोक काय होतं ना, सध्या म्युच्युअल फंड सोडून लोक सध्या खूप ठिकाणी फिरतायत. लोक F&O करतात, लोक क्रिप्टोज करतात, लोक रिअल इस्टेट करतात. हे ऍज अन इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग असं याच्यासाठी म्हणतोय मी तुम्हाला. ओके, मी हे नाही करणार आहे. मी ज्या अशा गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे जिथे प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. प्रोफेशनल मॅनेजमेंट म्हणजे काय की जिथे फंड मॅनेजर आहे जो फंड मॅनेज करतो, जिथे रेग्युलेटरी आहे, अशाच ठिकाणी मी इन्व्हेस्ट करणार आहे. आणि मी आता ठरवलंय की अक्रॉस कंट्रीज पण इन्व्हेस्ट करायचे. अक्रॉस कंट्रीज म्हणजे आतापर्यंत मी फक्त इंडियामध्ये इन्व्हेस्ट केलेले. आपण जरा एक मिनिट, टर्न ऑफ कमेंटिंग. येस, आतापर्यंत मी फक्त इंडियातच इन्व्हेस्ट केलेले. मी असं ठरवलं की थोडंसं US मार्केट वगैरे अशा बाहेरच्या मार्केट्समध्ये पण थोडंसं इन्व्हेस्ट करायचं. सो काय काय ॲव्हेन्यूज आपण करू शकतो हे मी आज तुमच्या समोर आणणार आहे. नॉट नेसेसरी सगळे ॲव्हेन्यूज सगळ्यांसाठी असतील. प्रॉबब्ली कुठला तरी ॲव्हेन्यू तुम्हाला सूट करू शकतो. कसं इन्व्हेस्ट करायचं, कुठून इन्व्हेस्ट करायचं, मी हे सगळं तुम्हाला एंडपर्यंत सांगणार आहे. एंडपर्यंत राहा, खूप काही शिकायला मिळेल तुम्हाला. सो बियॉन्ड SIPs, अनलॉकिंग न्यू वेल्थ ॲव्हेन्यूज. मी नाही म्हणतो की म्युच्युअल फंड इज युअर फाउंडेशन, बट टू बिल्ड अ स्काय स्क्रॅपर वेल्थ यू नीड मोर फ्लोर्स. स्मॉल केस, PMS, गिफ्ट सिटी, प्रायव्हेट इक्विटी. आता मला कोर मेसेज हा सांगायचा आहे की माझा फोकस हा 110% म्युच्युअल फंड्सवरच राहणार आहे. पण एक जेव्हा कुठल्या क्लायंटची किंवा एक येणाऱ्या व्यक्तीची नीड ज्या वेळेला असते की त्याला त्याच्याकडे पैसे आहेत आणि त्याला म्युच्युअल फंडमध्ये त्याचं अलोकेशन झालेलं आहे, तर इट इज माय रेस्पॉन्सिबिलिटी की त्यांना वेगवेगळे ॲव्हेन्यूज दाखवायचे जेणेकरून त्यांची पुढची जी वेल्थ क्रिएशन आहे ती थोडी अग्रेसिव्हली होईल. आता अग्रेसिव्हली होईल म्हणजे काय
सी माझा कोर मेसेज हाच राहणार आहे की SIPs किंवा म्युच्युअल फंड्स ही फाउंडेशन आहे, स्टेडी डिसिप्लिन्ड वेल. पण तुमचा पोर्टफोलिओ समजा 1 करोड 2 करोड 3 करोड झालाय, तर मला असं वाटतं की इफ यू हॅव वेल्थ थोडंसं डायव्हर्सिफाय करायला हरकत नाहीये. आता हे डायव्हर्सिफाय कुठे करायचं मी तुम्हाला आज डीपमध्ये सांगणार आहे. डायव्हर्सिफिकेशनने काय होतं ना, ऍक्सलरेटेड ग्रोथ होते. बरेच क्लायंट ज्याला माझ्याकडे कन्सल्टेशनला येतात त्यावेळेला त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्समध्ये 50-60 लाख रुपये असतात आणि म्युच्युअल फंड्समध्ये 10 लाख रुपये असतात. मी नेहमी त्यांना सांगतो की इट शुड बी द अदर वे राऊंड. 50-60 लाख रुपये म्युच्युअल फंड्समध्ये पाहिजे, 10 लाख रुपये स्टॉक्समध्ये पाहिजे. आता ज्याला आपण स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला आपण स्वतः जाऊन DIY इन्व्हेस्टिंग, डू इट युअर सेल्फ मेथडने जेव्हा इन्व्हेस्ट करतो त्या प्रॉबॅबिलिटी ऑफ गेन्स खूप कमी असते. इन्स्टेड मी तुम्हाला स्टॉक्समध्ये काही ऑप्शन्स सांगणार आहे जे एका रिटेल इन्व्हेस्टरला पण स्टॉक्समधनं इन्व्हेस्ट करू शकता. आपण ज्यावेळेला कुठलाही स्टॉक घेतो, प्रामुख्याने बरेच लोकांना माहिती आहे की मी स्टॉक ब्रोकर फॅमिलीमधनं येतो. माझं माय फर्स्ट लव्ह इज स्टॉक मार्केट्स. 2009 ते 2021-22 पर्यंत मी ऍक्टिव्हली ट्रेडिंग करायचो, ऍक्टिव्हली इन्व्हेस्टिंग करायचो. पण या 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये मला जाणवलं की आपण ज्याला स्टॉक पिक करतो, बाय करतो, सेल करतो ना, खूप एक्झॉस्टिव्ह आहे आणि जो CAGR किंवा जो IRR मिळाला पाहिजे तो स्टॉक मार्केटमध्ये मिळत नाही, ती वेल्थ निर्माण होत नाही. पण 2016ला मी म्युच्युअल फंड करायला घेतले ते 2025 पर्यंत म्युच्युअल फंडने एवढी फिनॉमिनल वेल्थ क्रिएशन केली की आय एम सो सॅटिस्फाईड की मला माहिती आहे की म्युच्युअल फंड लोकांना. मगाशी मी म्हणत होतो की या 12-13 वर्षामध्ये मी स्टॉक्स पण केले, मी म्युच्युअल फंड्स पण केले. म्युच्युअल फंड्सने जी वेल्थ निर्माण झाली आहे त्याने मला कॉन्फिडन्स आलाय की आपण थोडं लाईफमध्ये रिस्क घेऊ शकतो. गोल काय की प्रोटेक्ट डाऊन साईड प्लस कॅप्चर हायर अपसाईड. डाऊन साईड प्रोटेक्शनना म्युच्युअल फंड सारखा दुसरा ऍसेट क्लास देत नाही आणि हायर अपसाईड घेण्यासाठी स्टॉक्स सारखं दुसरं ऑप्शन नाहीये. स्टॉक्स म्हणा किंवा PMS म्हणा किंवा AIF म्हणा, हे कधी करायचं, कोणी करायचं, दिस प्रोडक्ट्स आर नॉट फॉर एव्हरीवन. मला आज समजा 5,000ची SIP 50,000ची SIP करायची आहे, तर जोपर्यंत एक वेल्थ निर्माण होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला सगळे ऑप्शन सांगणार नाही. पण मला असं वाटतं की प्रत्येकाने प्रत्येक ऑप्शन माहिती असून घ्यावा. का? कारण पुढे जाऊन तुमच्याकडे पैसे आले तर तुम्हाला डायव्हर्सिफिकेशनसाठी खूप कामाला येईल. आता इतके दिवस मी फक्त म्युच्युअल फंड्सच करत होतो, आता का डायव्हर्सिफिकेशन? मी इतके दिवस स्मॉल केसेस, PMS, AIF करत होतो पण लोकांना सांगत नव्हतो कारण मला मॉडेलवर कन्व्हिक्शन नव्हतं. आता मला मॉडेलवर कन्व्हिक्शन यायला लागले. कुठलीही गोष्ट ज्या वेळेला मला कन्व्हिक्शन येत नाही मी कधीच लोकांपर्यंत सांगत नाही. ज्याला कन्व्हिक्शन येतं त्याच वेळेला मी लोकांना सांगायला सुरुवात करतो. म्युच्युअल फंड्स प्रूव्हन एट स्टेबल कंपाऊंडिंग होतं, बट वेल्दियर क्लायंट्स वॉन्ट अल्फा बियॉन्ड ट्रेडिशनल मार्केट. मी 2 वर्ष झाले असा काही फंड बघत होतो जो स्टार्टअप्समध्ये इन्व्हेस्ट करेल. काय होतं ना, स्टार्टअप कम्युनिटी सध्या खूप स्ट्रॉंग होत चालली आहे. पण मी एक रिटेलर आहे, मला कळत नव्हतं की कुठल्याही फंडचं ड्यू डिलिजन्स, रिस्क ॲपेटाईट, रिस्क कंप्लायन्स कसं करायचं. आता मला प्रुडंटने काही असे फंड, प्रायव्हेट इक्विटी फंडशी टायअप केलाय विथ जबरदस्त ड्यू डिलिजन्स की त्यात मी पण स्वतः इन्व्हेस्ट करायला सुरुवात केली आहे. सो जेव्हा मला कन्व्हिक्शन येतं मी बिंदास लोकांना सांगायला सुरुवात करतो. का? कारण वी आर हिअर टू मेक अल्फा. इंडियन इकॉनॉमी इज एक्सपांडिंग, न्यू ॲसेट क्लासेस आर अवेलेबल, ग्लोबल इन्व्हेस्टर्स ऑलरेडी डायव्हर्सिफाईंग, टाइम फॉर अस टू. इतके दिवस मी लोकांना सांगायचो की US मार्केट मला छान वाटत नाहीये, पण आता मी थोडा स्टॉक मार्केट बॅकग्राऊंडने येतो त्या मला असं वाटतं US मार्केट खूप जबरदस्त रिटर्न देईल गेल्या काही वर्षात पुढच्या. सो आता US मार्केटमध्ये कसं इन्व्हेस्ट करायचं, काय करायचं, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज या सेमिनारमध्ये सांगणार आहे, जिस्टमध्ये सांगणार आहे. एंड पर्यंत राहा, तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी जे काही सांगणार आहे तुम्हाला एका ॲडवायझर, एका ॲपमध्ये अवेलेबल आहे. म्हणजे काय? मी ज्या ॲपमधनं म्युच्युअल फंड्स करतो, या म्युच्युअल फंड ॲपचं नाव आहे फंड्स बाजार.
या ॲपमध्ये एकाच ॲपमध्ये तुम्हाला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ दिसतो, तुमच्या स्टॉक्सचा पोर्टफोलिओ दिसतो, PMS AIF केलं तर दिसतं, NPS केलेलं दिसतं, फिक्स्ड डिपॉझिट्स कळतात, बॉन्ड्स कळतात, P2P म्हणजे लेंडिंग आहे ते पण कळतं. लेट्स अज्युम मी एका क्लायंटचं एक्झाम्पल घेतलंय. 2.66 करोडचा पोर्टफोलिओ आहे. त्याच्याकडे समजा स्टॉक्स आहेत 80 लाखाचे, त्याच्याकडे PMS समजा आहेत 2 करोडचे, NPS समजा त्याच्याकडे 10 लाखाचे आहे, बॉन्ड्स आणि फिक्स्ड डिपॉझिट्स काही नाही, तर त्याला टोटल त्याला कळून येईल की त्याच्याकडे किती आहे. 2 crores 4.66 4.66 4.76 आणि 5.55. त्याला एका लॉग इन मध्ये कळून येईल की त्याच्याकडे किती टोटल वेल्थ आहे. आज काय होतं की लोकांचे म्युच्युअल फंड्स एकाकडे असतात, लोकांना काय होतं की म्युच्युअल फंड्स एकाकडे असतात, स्टॉक्स एकाकडे असतात, PMS AIF एकाकडे केलेलं असतं, कम्प्लीट गोंधळ असतो. या एका ऍपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी एका लॉग इन मध्ये कळणार आहे. मी ज्यावेळेला सकाळी लॉग इन करतो त्या मला एका लॉग इन मध्ये कळतं की राहुल कुलकर्णीकडे आज पैसे किती आहेत. मी कधी लोकांना विचारला प्रश्न की सर तुमच्याकडे टोटल आज किती वेल्थ आहे, लोकांकडे अंदाज नसतो. का? कारण लोकांकडे ही टोटल कधीच बघायला मिळत नाही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. हे सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. या सगळ्या गोष्टी एका ॲपमध्ये आल्या पाहिजे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सगळ्या गोष्टी जेव्हा एका ॲपमध्ये येतात, मी सकाळी उठल्यावर लॉग इन केलं, मला कळतं आज माझ्याकडे 5.5 करोड आहेत, आज माझ्याकडे 10 करोड आहेत, आज माझ्याकडे 8 करोड. इजंट इट एक्साइटिंग? टाईप येस. मी कमेंट सेक्शन ऑन केलंय. किती इझी होईल की एका ॲपमध्ये सगळ्या गोष्टी असतील. टाईप येस. कमेंट सेक्शन चालू आहे की नाही? हा, नशीब. थँक्यू मंगलेकर अनिकेत. अभिषेक मोरे. मी म्हटलं कमेंट्स येतच नाही, मला वाटलं कमेंट सेक्शनच बंद आहे की काय. तुमचं असं होतं की फंड्स बाजारमध्ये पैसे आहेत, ग्रोमध्ये पैसे आहेत, मोतीलाल ओसवालमध्ये शेअर्स आहेत, एडलवाईस मध्ये समजा दुसरं काही चालू आहे. महेश विचारतात इज इट सिक्युअर? इट इज 100% सिक्युअर. माझा पूर्ण 500 करोडचा AUM फंड्स बाजार ॲपवर आहे. दुसरी गोष्ट, फंड्स बाजार प्लॅटफॉर्म हा प्रुडंट म्हणून एका कंपनीचा प्लॅटफॉर्म आहे. प्रुडंट इज लिस्टेड ऑन नॅशनल स्टॉक एक्सचेंज. कुठली कंपनी जेव्हा NSE वर लिस्टेड असते, चान्सेस ऑफ फ्रॉड इज नेक्स्ट टू 0%. Does Funds Bazaar pull investment information from all? No, you need to have all your investments in Funds Bazaar. तुम्हाला सगळ्या इन्व्हेस्टमेंट्स या फंड्स बाजार थ्रूच करायच्या आहेत, जर तुम्हाला हे सगळं इन्फॉर्मेशन हवे असेल. एक जण म्हणतोय ग्रो मध्ये पण सर्व टोटल दिसते. ग्रो मध्ये सर्व टोटल दिसते, पण तुमच्याकडे ग्रो मध्ये ऍडवायझर नाहीये. इथे ज्याला तुम्ही इन्व्हेस्ट करता, तुम्ही राहुल कुलकर्णीची लाईफ टाईम ऍडवायझरी ठेवता. यू गेट अन ऍडवायझरी फॉर लाईफ. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. येस हेमंत ककरे. सगळ्यात मोठा डिस्टिंग्विशिंग फॅक्टर आहे तो. विथ ऍडवायझर, विदाउट ऍडवायझर. ग्रेट. आपण पुढे जाऊया. ओके, सो फर्स्ट कॉन्सेप्ट. ओके, मी परत बंद करतो कॉमेंटिंग. कॉन्सन्ट्रेट करा. मी तुम्हाला आज सगळ्या गोष्टी सांगणार आहे ज्या आपण करू शकतो, पुढे जाऊन आपल्यालाच फायदेशीर ठरणार आहे. फर्स्ट आहे स्मॉल केसेस. ज्या लोकांना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायला आवडतं त्यांच्यासाठी स्मॉल केसेस बेस्ट थीम आहे. एक नंबर थीम ही स्मॉल केसेस आहे. स्मॉल केसेस काय करतं? स्मॉल केसेस इज लाईक अ PMS, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस आहे. 2 लाखापासून तिकीट साईज चालू होते. वेगवेगळे स्मॉल केसेस या थीम बेस्ड फंड्स आहेत जे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतात. मल्टी कॅप थीम आहे, मिड कॅप थीम आहे, IT थीम आहे, स्मॉल कॅप, तुम्हाला हव्या तेवढ्या थीम्स आहेत. या सगळ्या थीम्स अवेलेबल फंड्स बाजारवर आहे. मी गेल्या 3 वर्षापासून काही क्लायंटचे स्मॉल केसेसमध्ये
फंड्स मॅनेज करतो. रिझल्ट्स हॅव बीन फॅन्टॅस्टिक. रिझल्ट्स मिळाल्यामुळे मी लोकांना आता सांगायला सुरुवात केली की तुम्ही पण करू शकता. सो माझ्याकडे समजा 20 लाखाचा स्टॉक्सचा पोर्टफोलिओ आहे. मला असं वाटतं की मी ह्याच्यातनं रिटर्न्स काही घेऊ शकत नाहीये, तर मी काय करीन, हे 20 लाख रुपये रिडीम करीन आणि 2 लाखाचं जे तिकीट साईज आहे त्या समजा मी 2 फंड्स घेतले. एक आहे मिड कॅप स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करतो, एक आहे स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्ट करतो. मी दोन्हीमध्ये 10-10 लाख रुपये इन्व्हेस्ट करीन आणि मी फंड मॅनेजरला सांगेन की भाई मी तुला पैसे दिले, तू आता मॅनेज कर. दिस इज प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ युअर स्टॉक्स. ज्या मार्केटमध्ये स्मॉल केसेस चालतात, व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय होतं ना, आज लोकांना असं वाटतं की स्टॉक्समध्ये मी इन्व्हेस्ट केले, स्टॉक्स वाढला तर मला खूप रिटर्न मिळतात. आपण 5 स्टॉक घेतले की 2 ते 3 स्टॉक्स चालतात, 1-2 स्टॉक आपले 0 होऊन जातात. आपल्याला कळतच नाही आपला नेट रिटर्न काय आहे. स्टॉक्सचं एक काय चांगलं की तुम्हाला कंटिन्युअस तुम्ही अँझायटी मध्ये असतात, तुम्ही एक्साइटमेंट मोडमध्ये असता, त्यामुळे लोक जास्त स्टॉक मार्केटमधनं बाहेर पडू शकत नाही. जेव्हा 2 मित्र भेटतात जे स्टॉक्समध्ये ट्रेड करतात, त्यांचं एंडलेस डिस्कशन होतं की कसा मी राईट होतो, कसा तू रॉंग आहे, कसा तू राईट होता, कसा मी रॉंग आहे, कशी थर्सडे एक्सपायरी खेळली पाहिजे, कशी वेनसडे एक्सपायरी खेळली पाहिजे. दिस इज ऑल बुलशिट. त्याच्यात काही पैसे बनत नाही. जेव्हा प्रोफेशनल मॅनेजमेंट येते तेव्हाच पैसे बनतात. दिस इज प्रोफेशनल मॅनेजमेंट ऑफ स्टॉक्स. बेनिफिट काय? डायरेक्ट एक्सपोजर टू इक्विटी विथ प्रोफेशनल रिसर्च. आपण कसे स्टॉक्स घेतो, आपण कुठेतरी ऐकलेलं असतं. मला लोक फोन करतात, राहुल तुला L&T कसा वाटतोय, तुला इन्फोसिस कसा वाटतोय, अरे ट्रम्पने तर आता हे ट्रेड वॉर चालू झालाय, मी स्टॉक्स विकून देतो. हे असं काही करत नाही. इट इज अ व्हेरी प्रोफेशनल. जसे म्युच्युअल फंड्स मॅनेज केले जातात तसाच स्मॉल केसेस पण मॅनेज केले जातात. इट इज व्हेरी ट्रान्सपरंट. यू सी द स्टॉक्स, व्हेरी ट्रान्सपरंट. त्या फंडने जसं म्युच्युअल फंडमध्ये कुठले स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टेड आहेत, तसंच या स्मॉल केसेसमध्ये पण कुठले स्टॉक्स आहेत ह्याची सगळी लिस्ट कळते. फ्लेक्झिबिलिटी आहे. यू कॅन इन्व्हेस्ट लमसम ऑर SIP. पण SIP कधी करू शकतो? जेव्हा तिकीट साईज, समजा मी 2 लाखाचा फंड आहे तर 2 लाख केल्यानंतर मी SIP करू शकतो. स्टार्टपासून मी SIP नाही करू शकत. पहिले तुम्हाला लमसमच इन्व्हेस्ट करायला लागतात आणि मग त्यानंतर आपण काय म्हणतात SIP त्यात करू शकतो. बरेच जणांचे स्मॉल केसेस गेल्या 2-3 वर्षात केलेत. रिटर्न्स हॅव बीन फॅन्टॅस्टिक. थोडंसं डायव्हर्सिफाय करण्यासारखं हे प्रोडक्ट आहे. ज्यांना स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचे पण तुम्हाला प्रोफेशनल मॅनेजमेंट हवी आहे, बॉस स्मॉल केसेस सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. एव्हरीवन विथ मी? मी कमेंट सेक्शन ऑन करतो. सगळ्यांना कळतंय? काही डाऊट आहे? मुंबईकर गेमिंग म्हणते फंड्स बाजार सुपर्ब. येस. साहिल आहेर, थँक्यू व्हेरी मच. कळलं? गुड. प्रतिभा, व्हेरी गुड. काहीतरी नवीन माझ्याकडनं ऐकल्याचा आनंद होतोय. 2 लाख रुपये एक रिटेलर पण इन्व्हेस्ट करू शकतो स्टॉक्समध्ये. मी स्वतः स्टॉक मार्केट टेक्निकलचे क्लासेस घ्यायचो, पण मी आता पूर्ण स्टॉक मार्केट DIY इन्व्हेस्टिंग बंद केलंय. मला इन्व्हेस्ट करायचे तर मी आयदर स्मॉल केसेस थ्रू करणार किंवा मी PMS घेणार. व्हेरी गुड निलेश. निवेश वि श्रद्धा, व्हेरी गुड. मी आतापर्यंत स्वतः स्मॉल केसमध्ये इन्व्हेस्ट नाही केलेत. मी PMS मध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. मी PMS काय ते पण तुम्हाला सांगणार आहे. ओके, परफेक्ट. आपण नेक्स्ट ह्याच्यात बोलूया. दुसरं आहे PMS. जसं स्मॉल केसेस 2 लाखाचं प्रोडक्ट आहे मिनिमम, PMS हे 50 लाखाचं आहे. म्हणजे 50 लाख आपल्याकडे असतील तरच आपण PMS घेऊ शकतो. व्हॉट इज PMS? PMS इज पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस. म्हणजे हे प्रॉडक्ट चालूच होतं 50 लाखाचं. मोतीलालकडे 10 PMSचे प्रॉडक्ट्स आहेत. वेगवेगळे मिड कॅपचे स्टॉक्स आहेत, स्मॉल कॅप आहे, मल्टी कॅप आहे, जेननेक्स्ट म्हणून आहे, $multi-million इकॉनॉमी, बरेच काय काय आहेत. XYZ. जस्ट मी एक्झाम्पल म्हणून घेतलं, मी काय रेकमेंड नाही करत आहे. सो ज्यांच्याकडे पोर्टफोलिओ, त्यांच्याकडे 50 लाख रुपये एक्स्ट्रा आहेत, त्यांनी PMS कडे बघू शकतात. आता PMS कोणी करायचा?
हा सगळ्यात मेजर प्रश्न आहे. बरं, पहिले आपण बघूया पीएमएस काय. इट इज अ टेलर्ड इक्विटी पोर्टफोलिओ मॅनेज बाय फंड मॅनेजर्स. सगळीकडे फंड मॅनेजर्स आहेत, व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्यासारखी लोक नाहीत की जी आज सकाळी उठली आणि स्टॉक्स विकत घेतले. बेनिफिट्स, हाय कन्व्हिक्शन कॉन्सन्ट्रेटेड बेट्स. लक्षात घ्या, हे जे फंड मॅनेजर्स असतात यांच्याकडे रिसर्च टीम 100-150 लोकांची असते. जे आपल्याला माहीत नाहीये ते या लोकांना खूप फास्ट माहिती असतं. कस्टमाइज स्ट्रॅटेजीज असतात, ग्रोथ, व्हॅल्यू, सेक्टरल. ट्रॅक रेकॉर्ड ऑफ अल्फा जनरेशन. ट्रॅक रेकॉर्ड ऑफ अल्फा जनरेशन म्हणजे अल्फा जनरेशन म्हणजे समजा तुम्ही 2019 साली पीएमएस मध्ये इन्व्हेस्ट केले, 2025 पर्यंत समजा निफ्टी 50ने 12% रिटर्न दिले, तर हा फंड तुम्हाला 16 ते 17% रिटर्न्स देईल. त्याला म्हणतात अल्फा. म्हणजे नॉर्मल निफ्टी जो त्यांचा बेंचमार्क जो इंडेक्स आहे त्याला ते 3 ते 4% काय म्हणतात 3 ते 4% बीट करतात. आयडियल फॉर HNI क्लायंट्स विथ 50 lakhs प्लस लुकिंग फॉर एक्सक्लुझिव्हिटी. बऱ्याच लोकांना असं हवं असतं की मला म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ खूप मोठा झाला तर मला डायव्हर्सिफाय करायचं आहे, त्यांच्यासाठी हा खूप मस्त ऑप्शन आहे. आता कोणी केला पाहिजे. लेट्स अज्युम माझ्याकडे 50 लाख रुपये आता आहेत, मी फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करतोय, ना माझ्याकडे म्युच्युअल फंड्स आहे, ना माझ्याकडे पीएमएस आहे, ना काही आहे, ना स्मॉल केसेस आहे. या माणसाने पूर्ण 50 लाख पहिले म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले पाहिजे. दुसरं, समजा माझ्याकडे 2 करोड रुपये आहेत, ओके, तर मी काय करीन, 1.5 करोड रुपये एमएफ मध्ये इन्व्हेस्ट करीन, 50 लाख रुपये मी पीएमएस मध्ये इन्व्हेस्ट करीन. ह्याने काय होईल, 1.5 करोड माझे डिफेन्सिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये, 50 लाख रुपये माझे अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजीमध्ये. मला असे पण काही लोक माहिती आहेत की ज्यांनी रिटायर झाल्यानंतर पूर्ण पैसे पीएमएस मध्ये इन्व्हेस्ट केले. पर्सनली मी कधीच लोकांना सांगत नाही असं करायला. पर्सनली असं कधीच केलं नाही पाहिजे की तुम्ही केलं नाही पाहिजेत की माझ्याकडे आहेत पैसे तर मी जाऊन पीएमएस घेतलं. नो, इट इज अ व्हेरी अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजी. त्याच्यात व्हॉलॅटिलिटी पण खूप असते. मी लोकांना नेहमी सजेस्ट करतो, पहिले म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सेफ करून घ्या. एकदा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ सेफ झाला की तुम्ही पीएमएस मध्ये पीएमएस कोणासाठी आहे, ज्यांच्याकडे 50 लाख रुपये आहेत. पण ज्यांच्याकडे 20 लाख आहेत, तुम्ही स्मॉल केसेस करा पहिले, काहीच प्रॉब्लेम नाहीये. स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचे तर 2 ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. एक आहे स्मॉल केसेस, एक आहे पीएमएस. पीएमएस कोणाकडे, ज्यांच्याकडे 50 लाख रुपये आहेत. स्मॉल केसेस कोण आहे, ज्याच्याकडे 2 लाख रुपये आहेत. माझ्याकडे 50 लाख रुपये नाहीये तर मी स्मॉल केसेस करीन. माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत, मी रिस्क टेकर आहे, तर मी पीएमएस करेन. एव्हरीवन विथ मी. पीएमएस मध्ये लॉक इन असतं का? बिलकुल नाही. लॉक इन एक्झिट लोड असतो. 1 वर्षाच्या आत काढला तर एक्झिट लोड असतो. दॅट इज फाईन. तो म्युच्युअल फंड्स मध्ये पण असतो. कळतंय सगळ्यांना? काही डाऊट्स आहेत? परफेक्ट. तिसरं आहे AIF. आतापर्यंत आपण काय काय बघितलं? आपण 3 प्रोडक्ट बघितले. आपण स्मॉल केसेस बघितला, आपण पीएमएस बघितला, आपण आता तिसरा बघणार आहे AIF. स्मॉल केसेसमध्ये मिनिमम तिकीट साईज 2 लाख होती. पीएमएस मध्ये मिनिमम तिकीट साईज 50 लाख होती. AIF मध्ये मिनिमम तिकीट साईज 1 करोड आहे. ओके, जशी तिकीट साईज वाढत जाते तशी अग्रेसिव्हनेस वाढत जातो. ओके, हा एकदम काय म्हणतात ना, युनिक स्ट्रॅटेजीज मध्ये इन्व्हेस्ट करणारा फंड असतो. म्हणजे आता हे स्ट्रॅटेजीजची नाव आहे, दॅट इज फाईन. ओके, प्री आयपीओ, रिअल इस्टेट फंड्स एक्सेट्रा एक्सेट्रा. पण हा पीएमएसचा थोडासा मोठा व्हर्जन आहे. आता AIF मध्ये पण 2-3 कॅटेगरीज आहेत. प्रायव्हेट इक्विटी आहे, स्टॉक्स आहे, त्याच्यात मी जाणार नाहीये. मला फक्त हवंय की तुम्ही काय काय करू शकता. एक्सपोजर टू स्ट्रॅटेजीज अनअवेलेबल इन MF अँड PMS.
आता काही रिअल इस्टेट फंड्स असतात ज्याच्यात पीएमएस पण नाही करू शकत, एमएफ पण नाही करू शकत, पण एआयएफ करू शकता. प्रायव्हेट इक्विटी फंड्स असतात. एका प्रायव्हेट इक्विटी फंड मी काल माझ्या क्लायंट्सना मेसेज केलाय. मी स्वतः त्या प्रायव्हेट इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचा विचार करतोय. म्हणजे माझी प्रोसेस चालू आहे, अजून इन्व्हेस्ट नाही केले पण प्रोसेस होईल, चालू आहे. 1-2 दिवसात मी त्यात इन्व्हेस्ट करीन. काय होतं ना, तुम्ही जेव्हा माझे क्लायंट्स माझ्या थ्रू इन्व्हेस्ट करता तेव्हा अशा ज्या नवीन नवीन स्ट्रॅटेजीज येतात त्याचे तुम्हाला मेसेजेस गेले जातात. सध्या एनएफओज पण खूप येत आहेत. त्या एनएफओज मधनं अभ्यास करून आम्ही काही एनएफओज लोकांना पिच करतो. जसं मार्केट आहे तसे आम्ही पिच करतो. तर तसं तो ऍडवायझरचा व्ह्यू तुम्हाला मिळतो ना, दॅट इज समथिंग म्हणजे तुम्ही इमॅजिन नाही करू शकणार. अगेन प्रोफेशनल मॅनेजमेंट विथ रेग्युलेटरी ओव्हरसाईट म्हणजे काय, ह्याच्यात पण पीएमएस मध्ये प्रोफेशनल मॅनेजमेंट आहे. मॉडरेट लिक्विडिटी 3 to 7 years होरायचा. कुठलाही प्रॉडक्ट तुम्ही स्मॉल केस घ्या, तुम्ही म्युच्युअल फंड्स घ्या, तुम्ही स्मॉल केस घ्या, तुम्ही पीएमएस घ्या, तुम्ही एआयएफ घ्या, या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये तुम्हाला कमीत कमी 5 वर्ष थांबायचं आहे. पीएमएस आणि एआयएफ हे थोडे अग्रेसिव्ह फंड्स असल्यामुळे 7 वर्ष तुम्ही थांबला, तुम्ही फेनॉमिनल पैसे बनवून जाता. ट्रस्ट मी, या ज्या अग्रेसिव्ह स्ट्रॅटेजीज आहेत या एचएनआय साठी बिल्टअप केलेल्या आहेत, ह्याच्यात एकदा पैसा बनायला लागला की प्रचंड बनतो. पण हा कधी करायचा आहे, जेव्हा तुमचा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ जबरदस्त बनलेला आहे. जेव्हा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनलेला असतो त्यावेळेला ह्या स्ट्रॅटेजीज केल्या आहेत. मी असं कधीच म्हणणार नाही की तुम्ही म्युच्युअल फंड करू नका, पीएमएस आणि एआयएफ करा. नो, इट इज स्ट्रिक्टली नो. पहिले म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ बनवा. म्युच्युअल फंडच्या पोर्टफोलिओने रोबस्टनेस येतो तुमचा. जसं मी आता बोललो की मला 8-9 वर्ष झाले, 3.25 करोडचा माझा पोर्टफोलिओ झालाय. आता मला माहिती आहे की माझा पोर्टफोलिओ रोबस्ट आहे. इथून हा 3-3.25 करोडचा पोर्टफोलिओ पुढच्या 3-4 वर्षात माझ्या एसआयपी अमाऊंटमुळे तो 10-1 करोडचा होईल. आता मी विचार करू शकतो की पीएमएस करायचा, एआयएफ करायचा, प्रायव्हेट इक्विटी करायचा. लोक काय करतात, थोडा म्युच्युअल फंडचा पोर्टफोलिओ झाला की पीएमएस आणि एआयएफ मध्ये जातात आणि त्या व्होलॅटिलिटी त्यांना बेअर होत नाही आणि ते मार्केटमधनं फेकले जातात. प्लीज असं करू नका. सर फंड्स बाजार ॲप नीट चालत नाहीये. नीट असं होऊच शकत नाही. मी 5 मिनिटापूर्वी ॲपमधनं सगळ्या डेटा काढलाय. गिफ्ट सिटी, जसं आतापर्यंत आपण काय काय बघितलं, आपण थोडंसं रिकॅप करू. आपण पहिले बघितलं की फर्स्ट सगळ्यात प्राधान्य कशाला द्यायचंय, तर म्युच्युअल फंड्सला द्यायचंय, जे आपण आतापर्यंत प्रामुख्याने करतो. दुसरं आहे स्मॉल केसेस, याच्यात मिनिमम तिकीट साईज किती आहे, 2 lakhs. तिसरा आहे पीएमएस, याच्यात तिकीट साईज किती आहे, 50 lakhs. चौथा आपण बघितलं एआयएफ, एआयएफ ची तिकीट साईज किती आहे, 1 crore. आता आपण 5वं बघणार आहे विच इज गिफ्ट सिटी. याची तिकीट साईज आहे 1.5 crores. एव्हरीवन विथ मी, एव्हरीवन विथ मी, सगळे माझ्या बरोबर आहे. ओके, सो बरेच लोकांना इंडियाच्या बाहेर इन्व्हेस्ट करायचं असतं, एस्पेशली यूएस मार्केटमध्ये. यूएस मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी गिफ्ट सिटी बेस्ट ऑप्शन आहे. बेस्ट ऑप्शन आहे. ज्यांना यूएस मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे त्यांच्यासाठी गिफ्ट सिटी हा बेस्ट ऑप्शन आहे. गिफ्ट सिटी म्हणजे काय, अहमदाबादमध्ये गिफ्ट सिटी असं एक शहर आहे ज्याच्यात काही एएमसीने त्यांचे ऑफिसेस सेटअप केलेली आहेत. एस्पेशली गिफ्ट सिटी इज डिझाईन्ड फॉर एनआरआयज, जी लोक यूएस, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, यूके, एनिवेअर आउटसाइड ऑफ इंडिया राहतात आणि त्यांना इंडियात इन्व्हेस्ट करायचं किंवा त्यांना इंडियात इन्व्हेस्ट करून टॅक्स फ्री गेन्स घ्यायचे आहेत, त्यांच्यासाठी गिफ्ट सिटी सारखा दुसरा ऑप्शन नाहीये.
सी आज असं असं होतं की आज US कॅनडामधल्या लोकांना इंडियात इन्व्हेस्ट करायचं असतं, पण टॅक्सेशनचा इश्यू असल्यामुळे बरीच लोक इंडियात इन्व्हेस्ट करत नाही. का? कारण समजा रिपॅट्रिएट करायची वेळ आली तर USचं टॅक्सेशन थोडं किचकट आहे. इंडियात तर आपल्याला माहिती आहे टॅक्सेशन किती आहे, पण इंडियात टॅक्स भरून US मध्ये किती टॅक्स भरायला लागेल हे कळत नाही. पण गिफ्ट सिटी काय सांगतो की इफ यू इन्व्हेस्ट $1.5 लाख इन इंडिया, म्हणजे साधारण रफली 1.5 crores, तर तुम्हाला जे गेन्स येतात ते गेन्स कम्प्लिटली टॅक्स फ्री आहेत. आता गेन्स टॅक्स फ्री इन द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर्स का आहेत? कारण लेट्स अज्युम मी ₹1.5 करोड कुठल्याही NRIने इन्व्हेस्ट केले इंडियात, त्याचे 5-6 वर्षांनी समजा झाले ₹5 करोड आणि त्याची टॅक्स लायबिलिटी समजा ₹50 लाख आहे. तर फंड काय करतो, ₹50 लाख टॅक्स कापून इन्व्हेस्टरच्या हातात देतो. म्हणजे काय की व्हॅल्युएशन 5 करोड झालेलं, टॅक्स होता 50 लाख मायनस करतो आणि 4.5 crores इन्व्हेस्टरला देतो. आता जो व्यक्ती US मध्ये, कॅनडामध्ये किंवा UAE मध्ये आहे, ज्यांना टॅक्स फ्री पैसे हवेत, त्यांच्यासाठी हा एक नंबर ऑप्शन आहे. अशी पण लोक आहेत UAE मध्ये की ज्यांना US मध्ये इन्व्हेस्ट करायचे, त्यांच्यासाठी पण ऑप्शन हा खूप जबरदस्त आहे. सो व्हेरीड ऑप्शन अवेलेबल आहेत सध्या मार्केटमध्ये. पोर्टफोलिओ हेजिंग अगेन्स्ट इंडिया ओनली रिस्क. बरेच HNI लोकांशी मी जेव्हा बोलतो तेव्हा त्यांचं असं म्हणणं असतं की मी एकाच कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा मल्टिपल कंट्रीजमध्ये इन्व्हेस्ट करतो. त्याच्यासाठी हा ऑप्शन एक नंबर आहे की त्याने हेज होऊन जातात गोष्टी. आयडियल फॉर NRI क्लायंट्स अँड रेसिडेंट्स वॉन्टिंग ग्लोबल डायव्हर्सिफिकेशन. NRI क्लायंटसाठी AIF सारखा दुसरा ऑप्शन नाही, बेस्ट आहे. तुम्ही पैसे डॉलर्समध्ये इन्व्हेस्ट करता, रिपॅट्रिएट डॉलर्समध्ये करता आणि इट इज कम्प्लिटली ऑलमोस्ट टॅक्स फ्री. मिनिमम तिकीट साईज $1.5 लाख म्हणजे ऑलमोस्ट 1.5 करोड झाले. गेन्स आर टॅक्स फ्री इन द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर्स. टॅक्स फ्री इन द हँड्स ऑफ इन्व्हेस्टर्स का? कारण नेट अमाऊंट मधनं कंपनी टॅक्स मायनस करून इन्व्हेस्टरच्या हातात पैसे देते. सो पैसे हे इन्व्हेस्टरला कम्प्लिटली टॅक्स फ्री होतात. एव्हरीवन विथ मी. आता अजून एक प्रॉडक्ट SIF येणार आहे, मी ते इन्क्लूड नाही केलंय कारण ते अजून मार्केटमध्ये आलेलं नाहीये. ज्यावेळेला ते मार्केटमध्ये येईल तेव्हा मी ते पण प्रॉडक्ट तुमच्या समोर ठेवीन. जे प्रॉडक्ट्स आता अवेलेबल आहेत, जी प्रॉडक्ट्स मी स्वतः करतो, माझ्या क्लायंट्सना मी सांगतो इन्व्हेस्ट करायला, मी आय एम व्हेरी कन्व्हिन्स्ड, माझं कन्व्हिक्शन आहे त्या ज्या प्रॉडक्ट्सबद्दल, तेच प्रॉडक्ट्स मी तुमच्या समोर आणतो. कॅन वी इन्व्हेस्ट इन US स्टॉक्स विथ फंड्स बाजार ॲप? नो. हे ॲप फक्त इंडियन अकाउंटसाठी. US स्टॉक्ससाठी जर तुमच्याकडे 1.5 करोड आहेत तर गिफ्ट सिटी सारखा दुसरा ऑप्शन नाहीये. मी पर्सनली असं बघितलंय की कुठली गोष्ट आपण ज्या वेळेला स्वतः करायला जातो त्यावेळेला खूप प्रॉब्लेम होतो. म्हणजे आपण स्टॉक पिकिंग स्वतः करायला गेलो तर आपल्याला तसे म्हणावे तेवढे रिटर्न्स मिळत नाही. इट इज ऑलवेज बेटर टू इन्व्हेस्ट थ्रू अ फंड मॅनेजर ऑर अन ॲडवायझर. एव्हरीवन विथ मी. सगळे माझ्या बरोबर आहेत? सो आपण आतापर्यंत काय काय बघितले? आपण म्युच्युअल फंड्स बघितले जे आपण नेहमी करतो, आपण स्मॉल केसेस बघितले, आपण PMS बघितलं, आपण AIF बघितलं, आपण गिफ्ट सिटी बघितलं. हे सगळे ऑप्शन्स एका ॲपमध्ये अवेलेबल आहेत. सगळे ऑप्शन्स एका ॲपमध्ये अवेलेबल आहे. जेव्हा तुम्ही फंड्स बाजार थ्रू इन्व्हेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला ईज ऑफ इन्व्हेस्टमेंट, ईज ऑफ ट्रान्झॅक्शन मिळतं. म्युच्युअल फंड आहे, तुम्ही म्युच्युअल फंड करता आहे, स्टॉक्स बाय केले आहे, PMS घेतलं आहे, NPS केलं आहे, बॉन्ड्स केलं, FDs केलं, सगळं एका ठिकाणी मिळतं. जेव्हा पसारा वाढत जातो त्यावेळेला एका ठिकाणी असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बऱ्याच क्लायंटची जेव्हा डेथ होते त्यानंतर पैसे लोकेट करणं इज व्हेरी डिफिकल्ट. जर डीमॅट डिटेल्स जर कोणाकडे नसतील फॅमिली मेंबर्समध्ये तर ट्रेस होणं इज व्हेरी डिफिकल्ट. लक्षात घ्या, एकाच ठिकाणी. म्हणून मी नेहमी म्हणत असतो वन ॲडवायझर, वन ॲप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मी लास्टला एक स्लाइड पण टाकली आहे. Why it is important to have everything under one place.
तुम्हाला आज लक्षात येणार नाही, पण सिमलेस पोर्टफोलिओ व्ह्यू करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन स्टॉप अकाउंटेबिलिटी अँड गायडन्स. जेव्हा तुम्ही राहुल कुलकर्णी थ्रू इन्व्हेस्ट करता त्यावेळेला तुम्हाला एकाच ठिकाणी सगळ्या गोष्टी मिळतात. तुम्हाला माझी समजा कन्सल्टन्सी हवी आहे तर तुम्ही अपॉइंटमेंट असं लिहा कमेंट सेक्शन मध्ये. तुम्हाला माझा गुगल फॉर्म डीएम होईल. गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. टीम तुम्हाला सगळ्या गोष्टीवर इन्फॉर्मेशन देईल. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तिसरी गोष्ट, मी रिस्क प्रोफाइलिंग करतो आणि सुटेबिलिटी चेक्स करतो. प्रायव्हेट इक्विटी मी घेतलंच नाही. एक मिनिट, अजून एक होतं ते माझ्याकडनं मिस झालं. प्रायव्हेट इक्विटी. सध्या एक प्रायव्हेट इक्विटी फंड मी सगळ्यांना सजेस्ट करतोय, माझ्या क्लायंट्सना जे HNI क्लायंट्स आहेत. इन्व्हेस्ट इन अनलिस्टेड कंपनी स्टार्टअप्स बिफोर द IPO. मल्टीबॅगर रिटर्न्ससाठी तुम्हाला अनलिस्टेड स्पेसमध्ये इन्व्हेस्ट करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. 2 वर्ष झाले मी हा फंड विचार करत होतो कुठला चांगला फंड मिळतो का, पण मला फंड काय मिळत नव्हता. तो आता प्रुडंटनेच एका फंडशी टायअप केलेलं आहे. जेव्हा प्रुडंट टायअप करतं त्या ड्यू डिलिजन्स कंप्लायन्स सगळं सॉल्व्ह होऊन जातं. या फंडमध्ये मी मगाशी सांगत होतो की मी स्वतः इन्व्हेस्ट करणार आहे. मिनिमम तिकीट साईज 50 लाख असते आणि तुमची नेट वर्थ ही 3.5 करोड्स पाहिजे. नेट वर्थ म्हणजे तुमच्याकडे रिअल इस्टेट, म्युच्युअल फंड्स, FDs, बिफ्टी सगळं मिळून 3.5 करोडचे असेल तरच तुम्ही एलिजिबल होता. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पोटेन्शियल फॉर मल्टी बॅगर रिटर्न्स. भाई साब, मी आता एक फंड सजेस्ट करतोय, त्याच्यात मिनिमम तिकीट साईज 50 लाख आहे. अपफ्रंट पेमेंट 10 लाख करायचंय आणि नंतर एव्हरी 6 मंथ्स 10 लाख करायचंय. मी एका प्रायव्हेट इक्विटी फंडमध्ये माझ्या क्लायंट्सना पण सांगितलंय की तुम्ही इन्व्हेस्ट करा. तो फंड असा सांगतो की टोटल 50 लाख रुपये गुंतवायचे आहेत. मिनिमम तिकीट साईज 50 लाख आहे. अपफ्रंट म्हणजे ज्या दिवशी तुम्ही एंट्री करता त्या दिवशी तुम्हाला 10 लाख रुपये भरायचे आहेत. 10 लाख रुपये भरल्यानंतर पहिलं इन्स्टॉलमेंट 10 लाख झालं की दुसरं इन्स्टॉलमेंट 6 महिन्यानंतर येणार. तिसरा इन्स्टॉलमेंट त्याच्या पुढे 6 महिने, असं साधारण 2-2.5 वर्षात त्यांना 50 लाख रुपये द्यायचे आहेत. तुमच्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि तुम्ही थोडी रिस्क घ्यायला तयार आहात तर हे स्टार्टअप्सवाला हा जो फंड आहे हा मल्टी बॅगर रिटर्न देऊ शकतो. पण इन्व्हेस्टर्स विथ लॉंग होरायझन 7 to 10 years अँड हायर रिस्क अपेटाईट यांनीच फक्त इन्व्हेस्ट करायचा. मला माहिती आहे पुढच्या माझ्या 3-4 वर्षात माझा पोर्टफोलिओ 10 करोडचा होईल म्युच्युअल फंडचा. 10 करोडचा पोर्टफोलिओ तर मी 50 लाख रुपये ह्याच्यात घातले तर माझी रिस्क खूप नाही आहे. गेटिंग माय पॉइंट. मी हार्डली किती टाकतोय 10 करोड म्हणजे 10% म्हणजे 1 करोड म्हणजे मी 0.5% ऑफ टोटल वेल्थ मी ह्याच्यात इन्व्हेस्ट करतोय, विच इज फाईन. तुम्ही पण तसंच केलं पाहिजे. पण ह्या थोड्याशा रिस्क घेणं का करतोय, कारण मला पण कळतंय की स्टार्टअप स्पेसमध्ये काय चाललंय. पैसे आहेत तर पैशाचा उपभोग घेतोय वेगवेगळ्या गोष्टीमध्ये इन्व्हेस्ट करून. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेला इन्व्हेस्ट करता माझ्या थ्रू त्यावेळेला तुम्हाला एका ॲपमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. आणि तो ॲप कुठला आहे? इट इज फंड्स बाजार. या ॲपमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी लिहून येतील की तुम्ही किती इन्व्हेस्ट केले, त्याचं व्हॅल्युएशन काय, सगळं ह्याच्यात येईल. एव्हरीवन विथ मी. 0.5% नाही 5%. सॉरी आय एम व्हेरी सॉरी. 1 करोड म्हणजे 10% होतात, 50 लाख म्हणजे 5% होतात. सॉरी आय एम व्हेरी सॉरी. येस, कोणाला काही डाऊट्स आहेत तर तुम्ही मला विचारू शकता. आणि जर तुम्हाला समजा अपॉइंटमेंट हवी आहे किंवा तुम्हाला या सिस्टीममध्ये सगळ्या इन्व्हेस्ट करायचंय तर अपॉइंटमेंट लिहा. तुम्हाला गुगल फॉर्म येईल, अपॉइंटमेंट लिहा. तुम्हाला गुगल फॉर्म DM होईल. गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. टीम तुम्हाला सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन देईल. डोंट वरी. 35 लाखाचं लोन आहे, 36 लाख कॅश आहे. काय करावं? लोन कधीही फेडायचं नाही. लोन कधीही फेडायचं नाही.
एस्पेशली NRI आहात तर NRI लोकांनी प्रायव्हेट इक्विटी आणि AIF कडे तर 100% बघितलं पाहिजे. ट्रस्ट मी, जाम पैसे बनतील तुमचे. तेजा, मी तुम्हाला सांगितलं की लोन भरू नका. अजून काय डाऊट्स असेल तर विचारा. ह्याच्यात प्रायव्हेट इक्विटीमध्ये मिनिमम तिकीट साईज 50 लाख असतं. अक्षत ओसवाल, मेजॉरिटी MF मध्ये असले पाहिजेत. पण मला तुमच्याकडे किती वेल्थ आहे हे बघून मी तुम्हाला एक्झॅक्ट सांगू शकतो कसं इन्व्हेस्ट करायचं. वेन शुड समवन गो फॉर PMS? ज्यांच्याकडे एक्स्ट्रा पैसे किंवा स्टॉक्सचा पोर्टफोलिओ 50 लाख 1 करोड आहे त्यांनी PMS मध्ये गेला पाहिजे. सर तुमच्यानंतर आमच्यावर कोण लक्ष देणार? मी आत्ता फक्त 36 वर्षाचा आहे, अजून 50 वर्ष तरी मी जगणार आहे. 50 वर्षात तुमची भरपूर वेल्थ निर्माण करेन, डोंट वरी. स्मॉल केसची मिनिमम तिकीट साईज ही 2 लाख रुपये. ETF इज बेटर दॅन SIP. ETF हे लो कॉस्ट म्युच्युअल फंड आहे, म्युच्युअल फंडच आहे. पर्सनली मी ETF मध्ये कधी इन्व्हेस्ट नाही केले, त्यामुळे मी लोकांना एवढा रेकमेंड नाही करत. अलॉंग विथ MF SIP स्मॉल केसेसमध्ये पण SIP येस करू शकता तुम्ही. SIP फक्त तुम्हाला पहिले 2 लाखाची तिकीट साईज आहे, ते 2 लाख तुम्हाला त्याच्यात पहिले इन्व्हेस्ट करायला लागतील. स्टॉक मार्केट व्हॅल्यू 3.5 करोड. शुड आय इन्व्हेस्ट इन म्युच्युअल फंड्स अँड डू SWP विथ इट? 100% डायव्हर्सिफाय करा. फक्त 3.5 करोडचा पोर्टफोलिओ असेल तर 1.5 करोड 1.5 करोड म्युच्युअल फंड मध्ये टाका, 50 लाख प्रायव्हेट इक्विटीमध्ये करा आणि 1 करोडचा म्युच्युअल फंड स्टॉक्समध्ये राहू द्या. दिस इज डायव्हर्सिफिकेशन. नायक अक्षय, येस 100%. गोल्ड घ्यावे की सिल्वर घ्यावे? पर्सनली मला सिल्वर खूप चांगला वाटतोय गोल्डपेक्षा. स्मॉल केसेस, येस आम्ही पण स्मॉल केसेस करतो. मी ज्या सगळ्या गोष्टी ज्या सांगितल्या त्या मी सगळ्या गोष्टी पर्सनली करतो. सगळीकडे रिटर्न्स तुम्ही 12 ते 15% एक्सपेक्ट करा, 12% करा. एनिथिंग बियॉन्ड दॅट इज अ बोनस. प्रायव्हेट इक्विटीमध्ये रिटर्न्स खूप एक्सपोनेन्शियल होतात, पण त्यात तुमची थांबायची पण तयारी पाहिजे. स्विंग ट्रेडिंग बद्दल बी बिलकुल आय एम टोटली अगेन्स्ट इट. SIP नेम मी कधीच सांगत नाही. ओके, तुम्हाला काही डाऊट्स असतील तुम्ही माझी कन्सल्टेशन घेऊ शकता. माझी टीम तुम्हाला नक्की हेल्प करेल. आम्हाला पाहिजे जास्तीत जास्त लोकांनी स्मॉल केसेसमध्ये यावं, प्रायव्हेट इक्विटीमध्ये यावं, PMS मध्ये यावं, AIF मध्ये यावं. भाई लाईफ बनून जाईल तुमची. येस, आशय दोषी म्हणतो मी आधी फक्त MF करायचो. येस, MFच करायचो. अजूनही फर्स्ट लव्ह म्युच्युअल फंड्सच आहे. पण मला असं जाणवायला लागलं की माझा पोर्टफोलिओ जर मी डायव्हर्सिफाय करतोय आफ्टर रिचिंग अ सर्टन पॉइंट, तर मी का नाही लोकांना सांगावं. स्मॉल केसेस शेअर्स बाईंग अँड सेलिंग हे फंड मॅनेजर करतो, आपल्याकडे काही नाही आहे. PMS ticket size is 50 lakhs. परफेक्ट. ओके, थँक्यू व्हेरी मच. जसं मी सांगितलं की तुम्हाला आमचं कन्सल्टेशन हवं असेल तर अपॉइंटमेंट लिहा, गुगल फॉर्म भरा, माझी टीम तुम्हाला कॉल करेल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.